नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांसाठी जे ब्लाऊज असतं ते कसं विणायचं ते बघणार आहोत. हे ब्लाऊज आहे ते रँगलन शेप प्रकारातलं आहे. म्हणजेच तुम्हाला हे दिसत असतील या बाजूने असे तिरके जे कट किंवा शेप आलेले आहेत त्याप्रमाणे रँगलन शेपप्रमाणे विणलेलं आहे. स्वेटरचं विणकाम हे पुढचे 2 भाग, पाठीचा 1 भाग आणि 2 बाह्या या वेगवेगळ्या विणून घेऊन नंतर एकमेकाला त्या जोडलेल्या आहेत. साडीवर जे कम्फर्टेबल ब्लाऊज असतात तो ब्लाऊजचा हा प्रकार आहे. दिसत असेल तुम्हाला. मी खाली कलर वेगळा वापरलेला आहे आणि वरती मल्टी कलरचा वेगळा कलर एक वापरलेला आहे चेंज म्हणून. विणकामाच्या सूचना सगळ्या विणताना व्यवस्थित येतीलच. पुढच्या बाजूने हा असा दिसणार आहे आणि पाठीमागच्या बाजूने हे असं विणकाम आहे. दिसत असेल तुम्हाला. इकडून असा रँगलन शेप आलेला आहे. सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लाऊज विणावयास सुरुवात केलेली आहे. यासाठी 40 इंच छातीचं माप घेतलेलं आहे. म्हणजे 40 इंच छातीच्या मापासाठी हा ब्लाऊज मी विणणार आहे. त्यासाठी ही 5 प्लाय किंवा 5 पदरी लोकर घेतलेली आहे. थोडीशी जाड आहे त्यामुळे सुयासुद्धा जाड वापराव्या लागतील. तर सुरुवात ही 10 नंबरच्या सुयानी करायची आहे. त्यानंतर 10 नंबरच्या सुया 97 टाके घातलेले आहेत. हा पाठीमागचा भाग आहे ब्लाऊजचा. 97 टाक्यांनी सुरुवात केलेली आहे. 97 स्टिचेस. त्यानंतर 12 ओळी या साबुदाणा वीण किंवा सीड स्टिचनी घालून घेतलेल्या आहेत. टाके कुठल्याही प्रकारे घालायचे आहेत. त्यानंतर 12 ओळी या साबुदाणा वीण किंवा सीड स्टिचनी घातलेले आहेत. ही झाली खालची पट्टी किंवा रीब म्हणता येईल. तुम्ही दुसरीही रीब करू शकता तुम्हाला जी हवी असेल ती. यानंतर जी वीण आपण घालणार आहोत त्यासाठी एक ओळ ही सुरुवातीची ओळ किंवा बेस रो म्हणून घालायची आहे. जी एकदाच घालायची आहे. म्हणजे रीब पूर्ण झाल्यानंतर 12 ओळी पूर्ण झाल्यानंतर आत्ता जी आपण एक ओळ विणणार आहोत ती एकदाच घालायची. त्यानंतर वीण घालायला सुरुवात होईल. ती वीण नीट येण्यासाठी ही एक ओळ घालणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया. 97 टाके 97 स्टिचेस आहेत. हे 12 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. तर पुढची ओळ अगदी सोपी आहे. ती सगळी ओळ ही उलट करायची आहे. पहिला टाका सुलट विणायचा. हा एजिंगचा आहे. पहिला टाका आणि शेवटचा टाका दोनही टाके हे शेवटपर्यंत सुलट विणायचे आहेत. म्हणजे शिवायला सोपं जाईल. तर हा पहिला टाका एजिंगचा आहे. सुलट केल्यानंतर ही सगळी ओळ जी आपण एकदाच घालायची आहे ती सगळी उलट विणून घ्यायची. आणि त्यानंतर जे डिझाईन घालायचं आहे त्याची सुरुवात होईल. ही सगळी ओळ उलट घालून घ्यायची. म्हणजे या बाजूला डिझाईनला सुरुवात होईल. ही बाजू सुलट बाजू असेल किंवा राईट साईड असेल. तर आपण ही सगळी ओळ उलट करून घेऊया आणि मग डिझाईन घालायला किंवा वीण घालायला सुरुवात करूया. वीण घालायला सुरुवात करायची आहे. मी काही ओळी विणीच्या घालून घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की ती वीण कशा प्रकारे दिसणार आहे. तर याप्रमाणे ही वीण दिसत असेल तुम्हाला. तर 6 ओळींमध्ये ही वीण घातली जाते. आणखीन 2 अधिक 1च्या पटीमध्ये टाके आहेत. त्या हिशोबानेच या मागच्या भागासाठी आपण टाके घातलेले आहेत. आत्तापर्यंत आपण 10 नंबरच्या सुया वापरल्या. तर या 10 नंबरच्या सुईने पहिल्या या 12 ओळी रीब,
त्यानंतर एक ओळ ही सुरुवातीची ओळ आणि पुन्हा हे 2 पॅटर्न म्हणजे पुन्हा ह्या 12 ओळी 6 ओळीचा असा एक विण किंवा एक पॅटर्न होतो, त्याप्रमाणे ह्या 12 ओळी सुरुवातीची ओळ याप्रमाणे ह्या 25 ओळी झालेल्या आहेत. 25 ओळी 10 नंबरने घातलेल्या आहेत. आता सुई बदलायची वेळ आलेली आहे, तर आता 9 नंबरची सुई घ्यायची आहे. जसजसे आपण वर जाऊ तसतसे पहिल्या सुईपेक्षा मोठा साईज एक घ्यायचा आहे. आपण आता इथे 10 नंबरच्या वापरल्या सुरुवातीला, तर आता मी 9 नंबरच्या वापरणार आहे. तर 9 नंबरच्या सुईने सुरुवात करायची आहे. आता ही पहिली ओळ असणार आहे जो आपण नमुना किंवा विण घालणार आहोत त्याची. पहिला आणि शेवटचा टाका नेहमीप्रमाणे सुलट विणायचा आहे एजिंगसाठी. आणि आता पहिली ओळ याप्रमाणे विणायची आहे. पहिला टाका उलट, त्यानंतर दुसरा उचलायचा या उलटप्रमाणेच, पुन्हा एक उलट, एक उचलायचा, एक उलट, एक उचलायचा, याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे. एक टाका उचलायचा आणि एक उलट, याप्रमाणे विणायचं आहे. शेवटी हा टाका शेवटचा सुलट आणि हा शेवटचा टाका हा उलट येतो, त्याप्रमाणे विणायचा आहे. तर आपण याप्रमाणे सगळी ओळ विणून घेऊया. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे. दुसरी ओळ अर्थातच उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. पहिला टाका सुलट एजिंगचा असल्यामुळे, त्यानंतर एक उलट, एक सुलट. दुसरी ओळ एकदम सोपी आहे, याप्रमाणे विणायची आहे. एक उलट, एक सुलट, याप्रमाणे पूर्ण दुसरी ओळ करायची आहे. उलट, एक सुलट, याप्रमाणे शेवटपर्यंत विणायची आहे. पहिल्या 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता तिसरी ओळ, विणीतली ही तिसरी ओळ अगदी सोपी आहे. सगळी ओळ पूर्ण ओळ ही सुलट करायची. तिसरी ही आहे, सगळी सुलट विणून घ्यायची आहे. ती आपण विणून घेऊया. आता चौथी ओळ, चौथी ओळ पण एकदम सोपी आहे. पहिला सुलट विणायचा आणि नंतर सगळी पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे. चौथी ओळ सगळी उलट विणून पूर्ण झालेली आहे. आता पाचवी ओळ, पाचवी ओळ आणि पहिली ओळ एकसारखीच आहे. पहिल्या ओळीप्रमाणेच सगळी विणायची आहे. पहिला एक सुलट, त्यानंतर एक उलट, एक उचलायचा, एक उलट, एक उचलायचा, याप्रमाणे सगळी ओळ विणायची आहे. पाचवी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. विणीतील पहिल्या ओळीप्रमाणेच विणायची होती. आता सहावी आणि शेवटची ओळ, सहावी ओळ पण दुसऱ्या ओळीसारखीच विणायची आहे. पहिला सुलट एजिंगचा आहे, त्यानंतर एक उलट, सुरुवात एक उलटने करायची, एक सुलट, याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. एक उलट, एक सुलट. शेवटची ओळ आहे, तर आपण करून घेऊया पूर्ण ओळ. 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 9 नंबरच्या सुईने आपण या आता 6 ओळी घातल्या. आणखीन 3 वेळा 9 नंबरच्या सुईने यात 6 ओळी घालायच्या आहेत. म्हणजे या 6 ओळी आत्ता घातलेल्या 9 नंबरने आपण सुरुवात केली त्यानंतर आणखीन 3 वेळा म्हणजे एकूण 24 ओळी या 9 नंबरने पूर्ण करायच्या आहेत. आणखीन 3 वेळा 6 ओळींचा पॅटर्न सुईने पूर्ण करायचा आणि मग त्याच्यानंतर पुढे 9 नंबरच्या सुयांनी सुरुवात केल्यानंतर 24 ओळी विणून झालेल्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदा आपण 10 नंबरच्या सुईने सुरुवात केलेली ही रीप झाल्यानंतर 2 पॅटर्न ही जी विण आहे ते घातलेले आहे. त्याच्या 12 ओळी आणि ह्या 12 ओळी आणि मधली एक सुरुवातीची ओळ, अशा 25 ओळी आपण 10 नंबरने घातल्या. हे 9 नंबरने
4 पॅटर्न घातलेले आहेत विणीचे, म्हणजेच एकूण ह्या 24 ओळी झाल्या. 6 ओळींमध्ये एक नमुना पूर्ण होतो, तर ते ह्या 24 ओळी झालेल्या आहेत. आता पुन्हा सुई चेंज करायची आहे, बदलायची आहे. तर ही 9 नंबर आहे, तर त्याच्या पुढची म्हणजे 8 नंबरची सुई घ्यायची. मी सांगितलेलंच आहे की ही 5 प्लाय लोकर आहे. जाड लोकर असल्यामुळे जाड सुया किंवा थिक सुया वापराव्या लागतात. तर पहिल्यांदा 10, नंतर 9 आणि आता सगळं विणकाम वरपर्यंत हे आपल्याला 8 नंबरच्या सुईने करायचं आहे. तर सुरुवात करूया. या ज्या 6 ओळी आहेत त्याच आता कंटिन्यू किंवा पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. फक्त सुई तेवढी चेंज करायची. 8 नंबरची सुई घेतलेली आहे. ही आता पुन्हा विणीतली पहिली ओळ असणार आहे. 8 नंबरच्या सुया आता वापरायच्या. आणखीन हा जो पॅटर्न आहे किंवा ही जी विण आहे ती साधारणपणे किती विणायची किंवा किती याची उंची किंवा किती इंच होईपर्यंत विणायचं ते मी सांगणार आहे. आता याची आता साधारणपणे 4-4.5 इंच टोटल झालेली आहे इंच उंची. तर या सुयांवर आता सुरुवात केल्यानंतर एकूण साधारणपणे एक 10 ते 11 इंच इतकं विणायचं आहे. ह्या 6 ओळी 10 ते 11 इंच होईपर्यंत पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत किंवा साधारणपणे 25 ते 26 सेंटीमीटर इतकं विणायचं आहे. पण जर आपल्याला त्याच्याही पेक्षा जास्त उंची पाहिजे असेल तर तुम्ही एखादा इंच किंवा काही सेंटीमीटर वाढवू शकता. तर आता या 8 नंबरच्या सुईने आपण खालीपासून जिथून सुरुवात केलेली आहे तिथंपासून साधारणपणे 10 ते 11 इंच किंवा 25 ते 26 सेंटीमीटर इतकं विणून घेऊया आणि मग पुढे पाहूया. ब्लाऊजची काखेपर्यंतची उंची पूर्ण झालेली आहे. आता रँगलन शेपचं कटिंग आपण सुरू करणार आहोत. उंची ही 10.5 इंच इतकी विणलेली आहे. आपल्याला ही उंची कमी जास्त करता येते. कमी पाहिजे असेल तर कमी विणायची, जास्त पाहिजे असेल तर जास्त विणायची. आपल्या मापाप्रमाणे इथे आपल्याला कमी जास्त करता येणं शक्य आहे. आता आपण हातासाठीचा जो शेप आहे तो द्यायला सुरुवात करणार आहोत. हा रँगलन शेपचा ब्लाऊज आहे. तर आता सुरुवात करायची आहे आपल्याला. तुम्ही जर एकच कलर वापरणार असाल तर हाच कलर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा जर तुम्हाला दुसरा वापरायचा असेल तर तुम्ही दुसरा वापरू शकता. मला दुसरा कलर वापरायचा आहे त्यामुळे मी आता दुसरा धागा इथे जोडणार आहे. दुसरा कलर जोडल्यानंतर विणीतल्या पहिल्या 4 ओळी या करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्या पुढे आपल्याला हाताच्या कटिंगला सुरुवात करायची आहे. तर एकूण उंची आता झाल्यानंतर ही 10.5 इंच झाल्यानंतर विणीच्याच 4 ओळी पुन्हा करून घ्यायच्या आहेत. हा सुलट विणतो आपण. त्यानंतर ही पहिली ओळ विणीतली असणार आहे. तर याप्रमाणे जशा विणीतल्या 4 ओळी आहेत त्या करून घ्यायच्या आणि मग आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर या 4 ओळी आपण करून घेऊया. 4 ओळी विणीच्या झालेल्या आहेत. आता पूर्ण डिझाईन झालेलं आहे. इथून पुढचं सगळं विणकाम हे चटई विणीनेच करायचं आहे. म्हणजेच एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे. आता हा जो ब्लाऊज आहे तो रँगलन शेपचा आहे त्यामुळे आता त्या शेप द्यायला सुरुवात करायची आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे ब्लाऊजची एकूण उंची जी असेल गळपट्टी सोडून त्या उंचीच्या 5 इंच कमी इतका हा भाग विणायचा असतो. तर सर्वसाधारणपणे हा साधारण 10 ते 10.5 इंच आहे आणि इथून पुढे साधारण 5 ते 6 इंच विणलं जाईल. तर आपल्या ब्लाऊजची जी उंची असेल त्याच्यापेक्षा साधारणपणे 5 इंच कमी इतकं विणून झाल्यानंतर रँगलन शेपला सुरुवात करायची असते.
तर आता आपण करूया. आता पहिल्यांदा 4 टाके बंद करायचे आहेत. टाके थोडे सैल बंद करायचे म्हणून आत धागा घेतलेला आहे आणि याप्रमाणे विणायचे. टाके याप्रमाणे बंद करायचे. एक सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, त्यानंतर दुसरा सुलट विणायचा आणि त्याच्यावरून हे जे 2 आहेत टाके ते असे उचलून काढून टाकायचे. आत धागा घेतलेला आणखीन विणलेला. पुन्हा धागा आत घ्यायचा, पुन्हा एक सुलट विणायचा याप्रमाणे. दोन टाके बंद झाले. हा आता तिसरा. पहिले 4 बंद केले. आता हे पुढची सगळी ओळ सुलट करायची आहे, तर ती आपण करून घेऊया. पूर्ण ओळ सुलट विणून पूर्ण झालेली आहे. आता उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पुन्हा 4 टाके बंद करायचे आहेत. जसे आपण टाके विणतो त्याचप्रमाणे बंद करायचे आहेत. तर हे आता उलट विणतो तर उलटप्रमाणे बंद करायचे म्हणजे ते व्यवस्थित येत जातील. इथे पण आधी एक अटी घ्यायची म्हणजे टाके चांगल्या प्रकारे सैल प्रकारे बंद होतात प्रत्येक वेळी. आणि पुढची सगळी ओळ ही उलट विणायची आहे. दुसरा टाका बंद झाला. 3 आणि 4. आता ही राहिलेली ओळ ही सगळी ओळ उलट करायची. तर ही सगळी ओळ उलट विणून घेऊया. उलट बाजूला 4 आणि उलट बाजूला 4 याप्रमाणे आतापर्यंत 8 टाके बंद झालेले आहे. आता सुईवर 91 टाके असले पाहिजेत. पुढची ओळ आता 3 टाके बंद करायचे आहेत, पण ते नेहमीप्रमाणेच करायचे. मध्ये अटी घ्यायची नाही आहे. तीन टाके बंद झालेले आहेत. आता सगळी ओळ ही सुलट करायची आहे. सुलट ओळीला 3 टाके बंद केले. आता उलट ओळीला पण 3 टाके बंद करायचे. उलट आहेत त्यामुळे उलट विणूनच बंद करायचे. या ओळीला काही आत धागा घ्यायचा नाही आहे. बंद टाके करताना नेहमीप्रमाणे सिंपल करायचे आहेत. 3 टाके बंद झाले. बाकी पूर्ण ओळ पुन्हा ही उलट करायची म्हणजे या 2 ओळींमध्ये 6 टाके कमी झालेले आहेत. सुईवर 83 टाके आहेत. आता पुन्हा 2-2 टाके कमी करायचे आहेत. सुलट बाजूला 2 आणि उलट बाजूला 2. दोन टाके बंद केले. सगळी ओळ सुलट विणायची आहे. पुढची उलट ओळीला पुन्हा 2 टाके कमी करायचे आहेत. आणि ही पूर्ण ओळ सगळी उलट करायची आहे.
म्हणजेच ह्या 2 ओळींना 4 टाके कमी झाले। म्हणजे आता सुईवर 79 किंवा 79 टाके असले पाहिजेत। दोन्ही बाजूला 6 ओळींमध्ये आपण प्रत्येकी 9 टाके कमी केलेले आहेत। आता सुईवर 79 किंवा 79 टाके असणार आहेत। आता प्रत्येक सुलट ओळीला एक एक टाका या बाजूला आणि या बाजूला कमी करायचा आहे, तर तो याप्रमाणे करायचा। पहिला टाका सुलट विणायचा, दुसरा SSK पद्धतीने मागून 2चा 1 करायचा याप्रमाणे। पुढची सगळी ओळ सुलट विणायची आहे। शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे टाके सुलट विणायचे। शेवटी 3 टाके राहिलेले आहेत। आता इथे शेवटून या 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका सुलट विणायचा। याप्रमाणे प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी करायचे आहेत। उलट बाजूची ओळ ही पूर्ण उलट येईल। पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा, मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत। अशा सगळ्या उलट ओळी असणार आहेत। म्हणजेच प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या टाक्यानंतर 2चा 1 आणि नंतर शेवटी शेवटच्या टाक्याच्या आधी 2चा 1 याप्रमाणे सुलट ओळीला 2-2 टाके कमी होतील। आणि उलट ओळ ही पहिला आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा आणि मधले सगळे टाके हे उलट विणायचे। याप्रमाणे विणकाम करत जायचं आहे। असं विणकाम हे 35 टाके शिल्लक उरेपर्यंत करायचं आहे, म्हणजे हा रॅगलन शेप असा येत जाईल। तर 35 टाके उरेपर्यंत आपण याप्रमाणे विणून घ्यायचं आहे। ब्लाऊजचा पाठीचा भाग हा विणून पूर्ण झालेला आहे। 35 टाक्यापर्यंत विणकाम करायचं होतं, 35 टाके शिल्लक राहिलेले आहेत, त्यानंतर थांबायचं आहे। हे जरा मोठ्या मापाचं मी ब्लाऊज केलेलं आहे, साधारण 40 ते 42 इंच छातीचं माप असेल त्याच्यासाठी आहे हे। त्याचप्रमाणे ही लोकर पण जाड आहे, त्यामुळे हे थोडं मोठं दिसत आहे। पण जर तुमची लोकर वगैरे लहान बारीक असेल, सुया बारीक असतील, तर ऑफकोर्स तुम्हाला हे विणण्यासाठी 35 टाक्यानंतर सुद्धा काही ओळी जास्त घालायला लागतील, तर त्या आपण घातल्या तर चालतात। तर साधारणपणे आपली जेवढी उंची आहे, जेवढी उंची असेल ब्लाऊजची त्याप्रमाणे विणकाम करायचं आहे टोटल उंचीच्या। हे बघा एवढं झालेलं आहे हे। तर आता पाठीचा आता भाग पूर्ण झाल्यामुळे हे बंद करायची वेळ आलेली आहे, तर आपण बंद करून घेऊया। टाके नेहमीप्रमाणेच बंद करायचे आणि आता दुसऱ्या भागाला आपल्याला सुरुवात करावी लागेल। पहिला विणायचा, याप्रमाणे बंद करायचे म्हणजे टाके उचलायला सोपं जाईल। जराशे सैलसर बंद करायचे आहेत। 2चा 1 करायचा, तो डाव्या सुईवर घेऊन पुन्हा 2चा 1 करायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करत जायचं आहे। बंद झाल्यानंतर आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करायची आहे। हे बघा, तर आता आपण हे सगळे टाके बंद करून घेऊया। ब्लाऊजचा पाठीमागचा भाग पूर्ण झाल्यानंतर आता पुढच्या भागाकडे जायचं आहे। पहिल्यांदा उजव्या बाजूचा पुढचा भाग आपण विणत आहोत। सुईवर 56 टाके घातलेले आहेत। 56 टाके 56 स्टिचेस आहेत, त्यापैकी 7 टाके हे बटन पट्टीचे असतील आणि 49 टाके हे विण विणण्यासाठी असतील। 10 नंबरच्या सुया आहेत। ज्याप्रमाणे पाठीमागचा भाग विणलेला आहे त्याचप्रमाणे विणायचा आहे। सुयांमध्ये जो बदल आहे तो पाठीमागच्या भागांप्रमाणेच करायचा आहे। तर पहिल्यांदा आपण 10 नंबरने 56 टाके घातले, त्यातले 7 टाके हे बटन पट्टीचे आहेत, आणखीन 49 टाके हे बाकीचा भाग असणार आहे। हा उजव्या बाजूचा भाग आहे।
12 ओळींची रीब घालून झालेली आहे. ज्याप्रमाणे पाठीमागच्या भागाला घातली त्याप्रमाणेच आता जी विण घालणार आहोत त्या विणीसाठी ही एक बेस रो घालायची होती. जी आपण आता घालणार आहोत ती सगळी उलट होती, तर सगळी उलट करून घ्यायची आहे. म्हणजेच ही 13वी ओळ असणार आहे. 12 ओळींची रीब ही एक ओळ सेटअप रो किंवा बेस रो किंवा सुरुवातीची ओळ काही विणींसाठी घालावी लागते, ती आहे ही. पाठीमागच्या भागासाठी पण आपण ही घातली होती, तर ही एक ओळ संपूर्ण उलट विणून घ्यायची. शेवटचे जे 7 टाके आहेत ते आपल्याला बटन पट्टीसाठीचे असणार आहेत. ते सोडून 49 टाके ही सुरुवातीची ओळ म्हणजे सगळे उलट विणायचे आहेत. 3 3 6 आणि 1 7. आता हे शेवटचे जे 7 टाके आहेत ते दोन्हीकडून जसे बटनपट्टीची विण येईल त्याप्रमाणे विणायचे आहेत. त्याचा विणीशी काही संबंध नाही आहे. आपण त्याच्यासाठी साबुदाणा विण घातलेली आहे. तर शेवटचे 7 टाके हे जे आहेत आत्ता आपण विणत आहोत ते दोन्ही वेळा जसे येतील त्याप्रमाणे पहिले 7 टाके विणायचे आहेत. म्हणजे ही बटनपट्टी इथून अशी वर तयार होत जाईल. आता इथून पुढे 2 पूर्ण विण किंवा 2 पूर्ण पॅटर्न हे या सुईने घालायचे आहेत. पाठीमागे तसेच घातलेले होते. म्हणजेच एक पॅटर्न हा 6 ओळींचा आहे, तर 12 ओळी या 10 नंबरनेच करायच्या आहेत. पहिले 7 टाके हे नेहमी ज्याची साबुदाणा विणीनेच विणायची आहेत. त्यातला आणखीन एक बदल म्हणजे ही बॉर्डर बाजूची आहे ती चांगली येण्यासाठी पहिला टाका हा उचलायचा, नुसता उचलून घ्यायचा आणि पुढचे जे 6 टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे आहेत. साबुदाणा विणीचे विणायचे आहेत. हे बघा 3 आणि 3 6 आणखीन एक 7. ही बटनपट्टी झालेली आहे इकडची. पहिला टाका ही बॉर्डर व्यवस्थित येण्यासाठी सुलट बाजूला उचलून घ्यायचा, नुसता टाका, आणखीन पाठीमागच्या बाजूला सुलट विणायचा. याप्रमाणे करायची आहे. आता इथून पुढे विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची आहे. तर विण कशी आहे, एक उलट पहिली ओळ असणार आहे ही विणीतली. एक उलट, एक उचलायचा, एक उलट, एक उचलायचा. याप्रमाणे ही पहिली ओळ येत जाईल. याप्रमाणेच सगळं विणकाम होणार आहे. तर अशा प्रकारे ह्या 12 ओळी आपण 10 नंबरच्या सुईने घालायच्या आहेत. ही बटनपट्टीची विण ज्याप्रमाणे घातली आहे त्याप्रमाणे विणायची आहे. म्हणजेच पहिले 7 टाके बटनपट्टीचे विणायचे, बाकीचे सगळे विणीतल्या जशा ओळी येतील त्याप्रमाणे विणत जायचं. 10 नंबरने 12 ओळी विणून पूर्ण झालेल्या आहेत. या बाजूला आपण बटनपट्टी केलेली आहे आणि बटनपट्टीचे 7 टाके आणि 49 टाके हे ह्या विण विणण्यासाठी आहेत. हा उजवीकडचा पुढचा भाग आहे. यानंतर 9 नंबरच्या सुया घ्यायच्या आहेत आणि त्याने 6 पॅटर्न म्हणजे 6 वेळा विण विणायची आहे. त्यानंतर 8 नंबरच्या सुया घ्यायच्या. ज्याप्रमाणे पाठीमागचा भाग आपण विणलेला आहे त्याचप्रमाणे विणायच्या आहेत. पाठीमागच्या भागाला ज्याप्रमाणे आपण सुया बदललेल्या आहेत त्याचप्रमाणे पुढच्या भागातही विणायचं आहे. पहिले 2 पॅटर्न आपण 10 नंबरने आणि त्यानंतरचे 6 पॅटर्न हे 9 नंबरने आणि तिथून पुढे सगळं विणकाम हे 8 नंबरने केलेलं आहे. तर हा जो पुढचा भाग आहे तो इथंपर्यंत होईपर्यंत म्हणजे जिथे आपण टाके पाठीमागच्या भागाचे कमी करायला सुरुवात केली तिथंपर्यंत याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे. सुया बदलणे आणि
या पाठीमागच्या भागाची उंची इथून इथपर्यंत जेवढी आहे तिथपर्यंत होईपर्यंत एकसारखाच विणून घ्यायचा आहे। त्यानंतर मुंड्यासाठीचं कटिंग सुरू होईल, तर आपण ते विणून घेऊया। पाठीमागचा भाग जिथे हातासाठी कटिंग सुरू झालेलं आहे किंवा कमी टाके करायचे आहेत तिथपर्यंत आहे असाच हा विणायचा आहे। एका बाजूला बटनपट्टी येईल आणि पुढच्या बाजूला विण येईल, तर ते आपण विणून घेऊया। उजव्या बाजूचा पुढचा भाग काखेच्या कटिंगपर्यंत पूर्ण झालेला आहे। कशा सुया बदलायच्या आणि कशाप्रमाणे विणायचं हे मी सांगितलेलं आहे, तर असा दिसत असणार आहे। हा पाठीमागचा भाग आहे आणि या बाजूला हा असा दिसत असणार आहे। आता हा जो इथून जे आपण टाके कमी केलेले आहेत तेच यामध्ये करायचे आहेत, त्याचप्रमाणे करायचे आहेत। बटनपट्टी या बाजूला आहे त्यामुळे टाके फक्त या बाजूने कमी होतील। तर पहिल्यांदा इथपर्यंत सगळी विण घालून घेतलेली आहे ज्याप्रमाणे मी सांगितलेलं त्याप्रमाणे। त्यानंतर लोकर पण कलर चेंज केलेला आहे। आता इथून पुढचं सगळं विणकाम हे चटई विणायचं किंवा सर्व सुलट ओळी सुलट विणायच्या आहेत आणि उलट ओळी उलट विणायच्या आहेत। फक्त टाके कसे कमी करायचे वगैरे एवढाच प्रकार असणार आहे। तर विण पूर्ण झाल्यानंतरची ही सुलट ओळ असणार आहे। या बाजूला टाके कमी करायचे आहेत त्यामुळे उलट बाजूला ते आपल्याला करावे लागतील। तर ही सगळी ओळ आपण सुलट विणायची आहे। बटनपट्टीचे जे 7 टाके आहेत ते जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे, बाकी पुढचे सगळे टाके हे सुलट विणायचे। ज्याप्रमाणे पाठीमागच्या भागाला आपण विणलेलं आहे त्याचप्रमाणे या भागातही करायचं आहे। 7 टाके बटनपट्टीचे झाल्यावर सगळी ओळ सुलट येईल। पाठीप्रमाणेच टाके कमी करायचे आहेत। त्यानंतर रँगलन शेपचं कटिंग सुरू होईल किंवा आता सगळं विणकाम हे सुलट ओळीला सुलट आणि उलट ओळीला उलट असणार आहे। ही ओळ पूर्ण झाली। आता या ओळीला 4 टाके बंद करायचे आहेत। तर याप्रमाणे टाके बंद करायचे, 4 टाके बंद करायचे आहेत। पाठीला पहिल्यांदा आपण 4 टाके बंद केलेले, हा 1 2 3 आणि 4 याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत। 4 टाके बंद झाले, पुढची ओळ सगळी उलट येणार आहे। बटनपट्टीचे 7 टाके आहेत ते सगळे बटनपट्टीची जी विण असेल त्याप्रमाणे विणायचे। आता याच्यानंतरची ही ओळ पुन्हा सगळी सुलट विणून घेऊया आणि मग उलट ओळीला आपण टाके बंद करायचे। सुलट ओळ पूर्ण झालेली आहे। आता पुन्हा 3 टाके कमी करायचे आहेत। एक 2 3 टाके कमी झाले। पुढची ही सगळी ओळ उलट करायची बटनपट्टीचे टाके सोडून। तर ही उलट ओळ आणि त्यानंतर पुन्हा एक सुलट ओळ विणून घेऊया आणि मग पुन्हा टाके बंद करायचे। पुन्हा उलट ओळीला आता शेवटचे 2 टाके बंद करायचे आहेत। त्यानंतर प्रत्येक सुलट ओळीलाच टाके कमी होतील।
तर 2 टाके या ओळीला कमी करायचे, हा 1 आणि 2. पुढची सगळी ओळ उलट विणायची आहे, म्हणजे ही पूर्ण करायची उलट एक ओळ, त्यानंतर एक सुलट ओळ आणि त्यानंतर पुन्हा एक उलट ओळ पूर्ण करायची आणि मग त्याच्यानंतर पुन्हा या बाजूला कशाप्रमाणे टाके कमी करायचे हे आपण बघूया. तर ह्या एकूण ही धरून 3 ओळी आता पूर्ण करायचे. सांगितल्याप्रमाणे 3 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आत्तापर्यंत आपण 4 3 2 याप्रमाणे टाके कमी केले. या बाजूला हा उजवा भाग आहे. आता 47 टाके आहेत सुईवर. आता प्रत्येक सुलट ओळीला हा एक शेवटचा सोडून ह्या 2चा 1 करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा हे बघूया आपण. पहिले बटनपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे, शेवटपर्यंत विणत जायचं आहे आणि एक टाका शेवटचा सोडून त्याच्या आधी 2चा 1 करायचा. हे पहिले 7 बटनपट्टीचे झाले. तीन टाके राहिलेले आहेत शेवटचे. तर या 2चा 1 करायचा, नेहमीप्रमाणेच 2चा 1 करायचा आहे आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा. याप्रमाणे आता पूर्ण विणकाम करायचं आहे. सुलट ओळीला प्रत्येक सुलट ओळीला शेवटचा 1 टाका सोडून 2चा 1 करायचा. ज्या बाजूला आपण मुंढा शेप सुरू केलेला आहे त्याच बाजूला 2चा 1 येईल आणि त्यानंतर ही उलट ओळ जी आहे ही उलट ओळ ती जशी आहे तशी विणायची. तर प्रत्येक इथून पुढे प्रत्येक सुलट ओळीला शेवटचा 1 टाका सोडून मुंढ्याच्या बाजूला 2चा 1 करायचा आहे. तर याप्रमाणे विणत गेल्यानंतर हे आत्ता 47 टाके होते, त्यात आपण शेवटी 2चा 1 केल्यामुळे आता 46 झालेले आहेत. तर याप्रमाणे विणत 37 टाके राहीपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. 37 स्टिचेस राहिले पाहिजेत सुईवर. तर दर सुलट ओळीला 2चा 1 करायचा आहे इथे मुंड्याकडच्या बाजूला आणि याप्रमाणे करत जाऊन 37 टाके 37 स्टिचेस उरेपर्यंत विणायचं आहे. तर ते आपण करून घेऊया. 37 टाके शिल्लक उरेपर्यंत विणायचं होतं, तर त्याप्रमाणे हे 37 टाके राहिलेले आहेत. आता गळ्याकडच्या बाजूला इकडून गळा असणार आहे त्याला पण आपण आता आकार द्यायला सुरुवात करायची आहे. तर पहिल्यांदा 5 टाके बंद करायचे, बटनपट्टीच्या बाजूला येतात हे. एक सैलसरच जरा बंद करायचे आहेत. 2 3 4 5. हे बटनपट्टीचे 5 टाके बंद झाले. त्याच्यानंतर पुढची ओळ सगळी आहे तशी ओळ विणायची, म्हणजे सुलट. आता टाके कमी होत चाललेले आहेत. पुन्हा शेवटी 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका सुलट. इकडचे टाके नेहमीप्रमाणे 2चा 1 करायचाच आहे. फक्त गळ्याच्या बाजूला कसं विणायचं आहे ते आता आपण बघत आहोत. त्यानंतर उलट ओळ आहे ही. उलट ओळीला सगळे उलट. आता मागच्या वेळी 5 टाके बंद केले, आता 3 टाके बंद करायचे.
1 2 3 3 टाके झाले आहे. असंच विणत जायचं आहे. शेवटी 2चा 1 करायचा. आता 2चा 1 करायचा. शेवटचा नेहमीप्रमाणे सुलट. ही ओळ सगळी उलट करून घ्यायची आहे पुन्हा. आता पुन्हा या बाजूला टाके कमी करायचे. हा असा शेप येत चाललेला आहे. आता 2 टाके कमी करायचे. एक आणि 2. पुन्हा सगळे सुलट विणायचे. शेवटी पुन्हा 2चा 1 करायचा आहे. आता ही पण ओळ सगळी पाठीमागची उलट करायची. आता 20 टाके राहिलेले आहेत एकूण. आता पुन्हा इथे 1 कमी करायचा टाका. 2चा 1 करायचा गळ्याच्या बाजूला. शेवटी 2चा 1 करायचा पुन्हा आणि 1 सुलट. पुन्हा ही जी ओळ आहे ती सगळी उलट करायची आहे. आता 19 टाके असणार आहेत सुईवर. आता 18 टाके राहिलेले आहेत. 1 इथे कमी केल्यानंतर आता 18 टाके राहिलेले आहेत. आणखीन 2 वेळा आपण इथे टाके कमी करायचे आहेत. 2 टाके कमी करायचे आहेत या बाजूला. आता इकडे कमी करायचे नाही आहेत टाके. एकूण 4 ओळी विणून घ्यायच्या आहेत. 2 सुलट ओळी आणि 2 उलट ओळी. 2 सुलट ओळीला 2 टाके कमी होतील आणि उलट ओळी होतील. अशा 4 ओळी आपण करून घेऊया. हे 18 टाके आहेत. तर आणखीन 2 टाके या बाजूला मुंढ्याच्या बाजूला कमी करायचे आहेत. इकडे करायचे नाही आहेत. 16 टाके राहिलेले आहेत आणि 16 टाके राहिलेले आहेत. आता ऑलमोस्ट आपला हा भाग पूर्ण व्हायला आलेला आहे. तर करायचं काय की पाठीमागचा जो भाग आहे त्याला हा जो रँगलन शेप पहिल्यापासून जिथून कटिंग केले तिथपासून असा लावून बघायचा आणि मग ठरवायचं आहे की त्याच्या पुढे किती ओळी घालायच्या आहेत. तर साधारणपणे एक एवढं एक बोट शिल्लक आहे. काय होतं की प्रत्येकाचा हात वेगळा, सुयांचं माप वेगळं, आणखीन लोकरीचं माप वेगळं. त्यामुळे कधीकधी कमी जास्त हे आत्ता याप्रमाणे होऊ शकतं किंवा काही जणांचं 16 टाके राहत असताना हे इथेपर्यंत येऊन जाईल. तर ते सर्वात शेवटी ठरवावं लागतं की आपल्याला आता इथून पुढे विणायचं आहे का नाही. तर आता पर्टिक्युलर या ब्लाऊजमध्ये थोडंसं कमी पडतंय, तुम्हाला दिसत असेल अगदी थोडंसं. तर त्या 2 आणखीन एक ओळी आपल्याला घालाव्या लागतील. तर हे प्रत्येकानं आपलं विणून झाल्यावर ठरवायचं आहे की इथून पुढे आणखीन लागणार विणायला आहे की नाही. हा रँगलन शेप जो पाठीचा आहे हा तेवढा बरोबर हे माप इकडचं झालं पाहिजे. या बाजूचं एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे इकडचं दोन्हीकडचं माप हे एकसारखं असलं पाहिजे. तर त्याप्रमाणे ते विणायचं आहे. आता ह्याला आणखीन एक 2 ओळी कमी होतात तर त्या विणून घेऊया आपण. तर मी इथे टाके आणखीन एक 2 मला कमी करावे लागतील. जर तुम्हाला आणखीन 2 ओळी घालायच्या असतील आणि टाके इथे कमी करायचे नसतील तर नाही केले तरी चालतात. ते आपण ठरवायचं आहे करायचे आहेत की नाही ते.
तर मी थोडे 2 टाके कमी करते, मला 2 ओळी लागणार आहेत, म्हणजे एखादाच टाका कमी करायला लागेल. तर नेहमीप्रमाणे पुन्हा ही ओळ विणायची. प्रत्येकाचे 1-2 टाके इकडे तिकडे कमी जास्त राहू शकतात, ते आपल्या लोकरीच्या आणि सुयांच्या मापावर असेल. आता परत इथे 1 टाका कमी करते मी आणि शेवटचा सुलट. पाठीमागची ओळ पुन्हा उलट विणायची. हे अगदी शेवटी गळ्यापर्यंत जाईपर्यंत 2-3दा बघावं लागेल की बरोबर दोन्ही एकसारखा रँगलन शेप झाला आहे की नाही. नाहीतर मग आपल्याला तो होईपर्यंत प्रत्येक 2 ओळीनंतर बघायचं, आणखीन मग विणत जायचं आहे. हा एकदा चेक करायचं की आणखीन किती लागणार आहे, का इथे बंद करावं लागेल ते. हे बघा, हे असं बरोबर असं धरून करायचं आहे. हे बघा झालेलं आहे. आता आणखीन 2 ओळींमध्ये हे होऊन जाईल. तर अजून 2 ओळी आपण घालूया. आता टाके बंद केले नाहीत तरी चालतात. 15 टाके आता राहिलेले आहेत सुईवर. मी इथे कमी केलेला आहे टाका. फरक पडत नाही, 1-2 टाके कमी जास्त केले तरी सुद्धा फारसा मापामध्ये किंवा विणकामात फरक पडत नाही. हे बघा, याप्रमाणे हे बघत जायचं आहे. बरोबर झालेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि आता हे टाके बंद करायचे आहेत. तर ह्या मापाच्या स्वेटरसाठी ज्या लोकरीचं आणखीन सुयांचं जे माप आहे त्याप्रमाणे 14 टाके राहीपर्यंत विणलेलं आहे. आणि आता टाके बंद करायचे आहेत. टाके काय नेहमीप्रमाणेच बंद करायचे. तर सगळे टाके आपण बंद करून घेऊया, म्हणजे हा पुढचा उजव्या बाजूचा भाग आपला पूर्ण होईल. हा पुढचा उजवा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग. तर पुढचा भाग पूर्ण झाल्यानंतर बंद केलेले आहेत टाके. हे इथे 14 टाके बंद केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते की हा रँगलन शेप कसा एकसारखा येतो. हे बघा, हे असं एकमेकाला धरून केल्यानंतर हे इथं बरोबर एकसारखे झालेले आहेत. ही जी लांबी आहे ती एकसारखी झाली पाहिजे, म्हणजे शिवताना ते बरोबर येत जाईल. आणि हा गळा या बाजूला हा असा आलेला आहे. तर याप्रमाणेच आता या बाजूचा डाव्या बाजूचा भाग पण विणायचा आहे.